नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत नवी स्त्री, लेखक वि.स. खांडेकर. तात्यांचं पत्र. कितीतरी वेळ ते पत्र हातात घेऊन ललिता तशीच बसून राहिली. आश्चर्य आणि भय यांचा पहिला भर ओसरला, तरी ते उघडून पाहावे असे तिला वाटेना. तिचे मन सैरावैरा धावत होते, नुसत्या कल्पना करीत होते. मध्येच ते एका आठवणीपाशी थांबले. तात्यांनी तिला पोहायला शिकविले तेव्हाची आठवण होती ती. थंडीचे दिवस होते. छोटी ललिता कुडकुडत घाटावर उभी होती. कसे तरी हातपाय मारून नुकतीच पाण्यावर तरंगू लागली होती ती. काही केल्या लली पाण्यात उतरत नव्हती. असे पाहून तात्या चोर पावलांनी पायऱ्या चढून वर आले आणि त्यांनी मागून हळूच तिला पाण्यात ढकलून दिले. ती एकदम खाली गेली. तिच्या नाकातोंडात पाणी शिरले. ती घाबरली, गुदमरली, पण लगेच पाण्यावर आली. वर येऊन पोहू लागताच ती तात्यांच्याकडे हसत हसत पाहू लागली. त्या छोट्या ललितेसारखीच आज मोठ्या ललितेची स्थिती झाली आहे हे लक्षात येताच ती स्वतःशीच हसली. तिने त्या पत्राची एक बाजू घाईघाईने फोडली. लिफाफा वेडावाकडा फाटल्यामुळे आतले पत्र कदाचित फाटले बिटले असेल अशी तिला शंका आली. तिने ते उलटसुलट करून पाहिले. त्याला मुळीच धक्का लागला नव्हता. तिने ते हातात घेऊन उघडले. पत्र फारसे सुवाच्य नव्हते, पण तात्याचे ते चिरपरिचित प्रिय अक्षर पाहताच तिचे मन आनंदाने मोहरले. त्यांची कितीतरी पत्रे तिच्या डोळ्यांपुढे उभी राहिली, धीर देणारी, थट्टा करणारी, कौतुकाने रंगलेली, पण मधूनच उपदेशाच्या 2-4 नाजूक वाक्यांनी नटलेली. मोठ्या उल्हासाने पत्राच्या पहिल्या पानावरून तिने दृष्टी फिरवली. मधल्या एका वाक्यापाशी ती एकदम थांबली. मोठे विचित्र होते ते वाक्य. मनुष्य हा कळप करून राहणारा प्राणी असला तरी खरोखर आपापल्या अंतरंगांच्या जगात तो एकटाच भटकत असतो. किंचित गोंधळून ललितेने 2-3 पाने उलटली आणि मध्येच पाहिले. ती अडखळली. आज तात्यांना काय झालंय हे तिला कळेना. त्यांनी लिहिलं होतं, प्रेम आंधळं असतं हे हजारो कवींनी आतापर्यंत सांगितलं आहे, पण ध्येयसुद्धा तितकंच आंधळं असतं हे सांगणारे फार थोडे लेखक निर्माण झाले आहेत. या मधल्याच वाक्यांनी मनात उडवून दिलेला गोंधळ दूर व्हावा म्हणून ललिता ते पत्र पहिल्यापासून वाचू लागली. चिरंजीव ललिस, सप्रेम आशीर्वाद. हे पत्र लिहिण्याचा प्रथम माझा विचार नव्हता. कटकाभर तुझ्याशी मोकळेपणाने बोलावं नि यात लिहिलेल्या सर्व गोष्टींची हसत खेळत चर्चा करावी अशी माझी इच्छा होती. 4-2दा तुझ्याशी हा विषय काढण्याचा मी प्रयत्न केला, पण काही केल्या ते मला जमेना. मुले मोठी झाली की त्यांच्यात आणि आईबापात संकोचाची म्हण किंवा परकेपणाची म्हण एक नवी भिंत निर्माण होते. पाश्चिमात्य समाजात या भिंतीला खिडक्या दारं तरी असतील, आपल्याकडे मात्र ती एक उंच अभेद्य दगडी भिंत असते. आईबाप मुलाशी लहानपणी ज्या मोकळेपणाने वागतात तो पुढे टिकत नाही. पूर्वकाळी हा संकोच कदाचित योग्य असेल, पण आपले जीवन प्रत्येक बाबतीत पूर्णपणे बदललेले असतानाही आपण अजून जुन्या वाटेनेच जात आहोत. संस्कार फार प्रबल असतात हे कदाचित याचे कारण असेल. दुसरं कारण, मनुष्य हा कळप करून राहणारा प्राणी असला तरी आपल्या अंतरंगाच्या जगात तो एकटाच भटकत असतो. तिसरं, आणि हेच कदाचित अधिक खरं असेल, म्हाताऱ्या माणसांना जागेवरून पुन्हा पुन्हा उठण्याचा जसा कंटाळा येतो तसा पुराणपुरुष झालेला आपला हा भारतीय समाज कालानुरूप बदलण्याच्या बाबतीत अगदी मंद बनलाय. भविष्यापेक्षा भूतकाळात रमण्यातच त्याला अद्याप आनंद होत आहे. पाहिलंस, हे असं होतं. वर्षानुवर्ष अग्रलेख खरडणारा मनुष्य लाडक्या लेकीला पत्र लिहायला बसला तरी त्यांच्यातला संपादक जागा झाल्याशिवाय राहत नाही. मी लिहिणार आहे ते तुझ्याशी बोलायला मला संकोच वाटायला नको होता. लहानपणापासून आईपेक्षा माझ्याच अंगाखांद्यावर तू अधिक खेळली आहेस. भातुकलीपासून BAच्या परीक्षेपर्यंतची स्वतःची सारी सुखदुःख तू माझ्याच कानात सांगत आली आहेस. तुझी आई अजून मला या बाबतीत टोमणे मारते. बायकोचे टोमणे नवऱ्याला गोड वाटतात ही गोष्ट निराळी. अधूनमधून ती म्हणते, पोरींच्या वाटण्या झाल्यात आमच्या घरात. ललिता मंगला तुमच्या नि प्रमिला नि विमला माझ्या. जाऊ दे, असं लिहायला लागलो तर माझं पत्र सहज हरिभाऊ आपट्यांच्या कादंबरी एवढं होईल. ज्या गोष्टी तुझ्याशी बोलायच्या त्या मी लिहून सांगत आहे. हा विचित्रपणा माझा मलाच जाणवतो, पण कदाचित हा माझ्या म्हातारपणाचा परिणाम असेल.
तू म्हणशील 50व्या वर्षी काही कोणी जख्ख म्हातारं होत नाही, पण खरं सांगू ललोबा, गेल्या 1-2 वर्षात मलाच तसं वाटू लागलं आहे. ब्लड प्रेशरचा त्रास हे असं वाटण्याचं एक कारण स्पष्ट आहे, पण इतर कारणं माझी मलाच नीटशी समजत नाहीत. मात्र एक गोष्ट उघड आहे, संध्या छाया भिवविती हृदया या तांब्यांच्या ओळीचा अर्थ पूर्वीपेक्षा मला अधिक चांगला कळू लागला आहे. म्हातारपणाचा हा एक फार मोठा फायदा आहे पोरी. तरुणपणी केवळ बुद्धीनं आकलन केलेल्या अनेक गोष्टीतला खराखुरा अर्थ वृद्धपणातच माणसाला पूर्णपणे कळू लागतो. आता वाटतंय पत्र इथंच पुरं करावं, पण हे जे सारं लिहिलं ती तर नुसती प्रस्तावना झाली. तेव्हा लले, मी तुझ्या लग्नाविषयी लिहिणार आहे हे तू ओळखलं असशीलच. तू मुलगा असतीस तर BAची परीक्षा झाली न झाली तोच तुझ्या लग्नाचा विचार मी स्वप्नात सुद्धा मनात आणला नसता. तू लहान होतीस तेव्हा अनेकदा मी बेत करीत असे, माझ्या ललीला मी इतर मुलींप्रमाणे वाढविणार नाही, मुलांसारखं सर्व प्रकारचं स्वतंत्र मी तिला देणार. ते तुला द्यायची आजही माझी इच्छा आहे. पण तुझ्याविषयीची माया स्वस्थ बसू देत नाही मला. परिस्थितीकडे दुर्लक्ष करवत नाही. आपल्यासारख्या माणसांच्या साऱ्या उच्च कल्पना पतंगासारख्या असतात. दोरी खाली खेचली की आकाशात उंच गेलेला पतंग क्षणार्धात पृथ्वीवर उतरतो. आपलंही तसंच होतं. अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावहारिक शृंखलांनी मध्यम वर्गातला मनुष्य जखडलेला असतो. आयुष्यभर त्याला कवीचं मन आणि कैद्याचं जीवन यांचा मेळ घालावा लागतो. मला काय सांगायचं आहे याची अजूनही तुला कल्पना आली नसेल. ते असं चाचरत आणि अलंकारिक रीतीनं सांगण्यात अर्थ नाही. तेव्हा माझ्या मनातले विचार स्पष्टपणे लिहिण्याचा प्रयत्न करतो. कॉलेजच्या 4 वर्षात तुझी कुणा मुलाशी विशेष ओळख झाली असेल, तो तुला आवडू लागला असेल, त्याच्याशी लग्न करण्याची पुसट का होईना कल्पना तुझ्या मनात येऊन गेली असेल, तर मी तुझ्या इच्छेविरुद्ध काही करणार नाही, असं मी तुला मागं सांगितलंच होतं. कॉलेजमध्ये काय किंवा कॉलेज बाहेर काय, खराखुरा प्रेमविवाह होण्याची शक्यता आपल्या समाजात फार कमी आहे. प्रेम आणि आकर्षण यातला फरक आपल्यातल्या प्रौढांना सुद्धा समजत नाही. मग कॉलेजातल्या मुलामुलींची कथा काय? तथापि असल्या गोष्टीत मनाची आवड निवड ही फार महत्त्वाचा भाग असतो, हे मला मान्य आहे. आमच्या लग्नाच्या वेळी प्रेमविवाहाचा प्रश्नच नव्हता. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांवर ब्रह्मचारी राहायची पाळी आली असती त्या काळी. पण गेल्या 20-25 वर्षात परिस्थिती फार झपाट्याने बदलली आहे. लग्नाच्या वेळी तुझी आई शिकस्त 16 वर्षाची असेल, पण आता 25-25 वर्षांच्या मुलींची सुद्धा लग्न होणं मोठं कठीण होऊन बसलंय. आमच्या पिढीला मुलींच्या मनात स्त्री शिक्षणाच्या कल्पना असत, स्त्री स्वातंत्र्याचा अनिर्बंध कल्पना मात्र सहसा आढळत नसत. त्या आता जीवनात शिरल्या आहेत. समतेचे खरे खोटे विचार शिकलेल्या मुलींच्या महत्त्वाकांक्षेला आव्हान देत आहेत. अशा वेळी तुझ्यासारख्या सुशिक्षित मुलीनं विवाहाचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढलं पाऊल टाकू नये असं मला वाटतं. तुला MA व्हावंसं वाटतंय का? तसं वाटणं स्वाभाविक आहे. तू MA झालीस तर कदाचित प्रोफेसर होशील. आपली मुलगी प्रोफेसर आहे याचा मला मोठा अभिमान वाटेल. माझं एका काळचं स्वप्न होतं ते. पण प्रोफेसर झाल्यावर का होईना शेवटी तुला लग्न करावंच लागेल. तसं झालं तर तुझं लग्न आणखी 4-5 वर्षांनी होईल. तसं होण्यानं काही मोठं बिघडतंय असं नाही, पण मला मात्र तुझं लग्न इतकं लांबणीवर पडू नये असं वाटतं. तुझी मावशी BScच्या परीक्षेत चमकली तेव्हा माझं मत असं नव्हतं. तिला अविवाहित राहायला मी उत्तेजन दिलं. तिनं संशोधन करावं आणि आपलं नाव गाजवावं अशी माझी फार इच्छा होती. ती सफल झाली नाही याचं फारसं वाईट वाटत नाही मला. परीक्षेत पहिल्या वर्गात येणं आणि पुढं आयुष्यात कर्तृत्व दाखविणं या गोष्टी अनेकदा भिन्न असतात. तुझ्या मावशीला मी जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल तुझ्या आईने अनेक वेळा माझी हजेरी घेतली आहे, पण तिचं समाधान मी अद्याप करू शकलो नाही. तुझ्या मावशीनं शेवटी लग्न केलंच, पण ते फार उशिरा झालं. प्रौढ पतीपत्नींची मनं जुळणं हे एक मोठं दिव्य आहे. भिन्न दिशांना वाहत गेलेल्या नद्यांचा संगम होण्या इतकीच ती दुर्घट गोष्ट आहे. प्रेमविवाह म्हणून गाजलेल्या आणि माझ्या सकट सर्व संपादकांनी गौरविलेल्या या लग्नाचा शेवट कसा झाला आहे हे तू पाहतच आहेस. मावशी इतकी आजारी असून तिचे यजमान काही तिला भेटण्याकरिता इकडे आले नाहीत.
त्यांचं एकमेकांशी का जुळलं नाही हे सांगायला लागलो तर ते एक पुराण होईल आणि ते सुद्धा पूर्ण असे नव्हे. मात्र मावशीकडे पाहिले म्हणजे माझ्या मनात येते, अशा बायकांनी आपले सारे खरे खुरे कडू गोड अनुभव अगदी निर्भीडपणाने जगापुढे मांडले तर फार बरं होईल. ज्या दगडाधोंड्याशी त्या ठेचाळल्या ते पुढच्या पिढीतल्या मुलींना तरी लागणार नाहीत. जे घडलं त्यात सारा दोष तुझ्या मावशीचाच आहे असं मात्र समजू नकोस. माणसाचे निम्मे शिम्मे गुणदोष सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीतून निर्माण होतात. गेल्या 10-15 वर्षात बायकांची नवी पिढी आपल्याकडे दिसू लागली. शिकलेली, थोडीफार बोलकी झालेली, घरकुलाच्या संकुचित कल्पनेतून बाहेर पडलेली ही पिढी पाहताना पहिल्यांदा मला मोठा आनंद होई. वाटे कर्वे, आगरकर, हरिभाऊ आपटे यांची सारी स्वप्न आता सत्यसृष्टीत उतरणार. पण स्वप्ने सहसा खरी होत नाहीत हेच खरे. जुन्या अशिक्षित बायकांपेक्षा नव्या सुशिक्षित स्त्रिया असंतुष्ट आहेत, असमाधानी आहेत. जुन्या बायकांचं सुख हे अज्ञानातलं सुख होतं असं तू म्हणशील. ते थोडंफार खरंही आहे. पण नव्या सुशिक्षित स्त्रियांची दुःख मात्र ज्ञानातून उद्भवली आहेत असं मला वाटत नाही. प्रौढ शिकलेल्या मुली पूर्वीच्या बायकांप्रमाणे पतीशी किंवा संसाराशी समरस होऊ शकत नाहीत. त्यांचा अहंकार अधिक जागृत झालेला असतो. आपल्या मतांचा आणि व्यक्तित्वाचा त्यांना स्थानी अस्थानी अभिमान वाटतो. पण त्या एक गोष्ट विसरतात. अहंकार हा प्रीतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. प्रेम याचा अर्थच स्वतःला विसरणे, प्रिय व्यक्तीच्या सुखदुःखात समरस होऊन जाणे. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याकरिता कुठलाही त्याग करावा लागला तरी तो कमीच आहे असे वाटणे. यौवनाच्या उंबरठ्यावर उभी असलेली माणसंच आपलं प्रेम करू शकतात. कारण यौवन ही यक्षभूमी आहे. तिथं प्रीती सदैव फुलते. ध्येय डोळ्यांपुढे अखंड तरळतात. जगाची, जीवनाची किंवा व्यवहाराची तापदायक आज या स्वप्नसृष्टीला लागलेली नसते. त्यामुळे यौवनातली प्रीती, ध्येयवाद, महत्वाकांक्षा या साऱ्याच गोष्टी उत्कट व सात्विक असतात. ही 20-25चा स्वप्नाळू काळ मागे पडला की माणूस व्यवहारी बनतो. त्याची इच्छा असो वा नसो, त्याचे दिव्य पंख गळून पडतात. त्याला पैशाच्या तालावर नाचावं लागतं. प्रतिष्ठेची पूजा करावी लागते. खोट्याचं खरं करून जगण्याखेरीज जगात दुसरा मार्ग दिसत नाही. साहजिकच त्यांचं मन एकीकडून वातड आणि दुसरीकडून बधीर बनत जातं. वरचा मजकूर पुन्हा वाचून पाहिला तेव्हा मलाच हसू आलं. वाटलं तरुणपणी प्रयत्न केला असता तर ललित लेखक किंवा विचारवंत साहित्यिक म्हणून आपल्याला सुद्धा महाराष्ट्रात मिरविता आलं असतं. मग मनात आलं, ललीला लिहायच्या पत्रात या साऱ्या अवडंबराची काय जरुरी होती? फक्त तिच्या आईचं उदाहरणच तिच्या पुढे ठेवलं असतं तरी. आईबापांनी आपल्या लग्नाविषयी किंवा संसारातल्या अनुभवांविषयी मुलाशी मोकळेपणाने चर्चा करणं आपल्याकडे चमत्कारिक वाटतं. पण तुझ्या आईविषयी लिहिल्या वाचून अगदी राहवत नाही मला. जुन्या पद्धतीनं आमचं लग्न झालं. मी चळवळीत पडलेला मनुष्य. श्रीमंताची मुलगी मला परवडणं शक्य नव्हतं. म्हणून गरीब कुळातल्या स्वयंपाक पाणी करता येणाऱ्या एका मुलीला मी पसंत केलं. आम्ही दोघांच्या स्वभावात अंतर काही थोडकं नव्हतं. आमच्या आवडीनिवडी फार निरनिराळ्या आहेत असं लग्नानंतर मला दिसून आलं. तुझ्या आईचं सारं जग घराच्या 4 भिंतीत सामावलं होतं. मी वकील झालो असतो, खोऱ्याने पैसा मिळवून आणला असता, तर ते तिला हवं होतं. ते मी करू शकलो नाही. तथापि संसारात तिनं माझी फार चांगली साथ केली. काकासाहेबांच्या मदतीमुळं अनेक आपत्तीतून माझं घर बचावलं. हे खरं, पण त्या पैशाच्या मदतीपेक्षा तुझ्या आईच्या प्रेमाची मदत मला नेहमीच अधिक मोलाची वाटत आली. म्हणूनच घरातल्या कुठल्याही गोष्टीत मी ढवळाढवळ करीत नाही. तिच्या मनाविरुद्ध सहसा वागत नाही. तिचा खर्चिकपणा आणि देवभोळेपणा मला आवडला नसला तरी त्यांच्याविषयी मी कधीच ब्र काढत नाही. माझ्यासाठी आपल्या कितीतरी आवडीनिवडींना तिला मुरड घालावी लागली. मग तिच्यासाठी मी सुद्धा आपली काही मतं स्वतःपाशीच ठेवायला नकोत का? पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत कष्ट करून तुझी आई सुखी आहे ती या भावनेमुळे. मग तू त्या भावनेला प्रेम म्हण अथवा तडजोड म्हण. तुझ्या मावशीच्या संसारात मात्र ही भावना कधीच निर्माण झाली नाही. तुझं लग्न झालं तरी हरकत नाही आता असं मला का वाटतं हे यावरून तुझ्या लक्षात येईल. पाश्चिमात्य समाजात प्रौढपणे होणारी लग्न सुखावह होऊ शकतात.
प्रीतीच्या, संसाराच्या आणि जीवनाच्या त्यांच्या कल्पना आपल्यापेक्षा निराळ्या आहेत. तिथली स्त्री अनेक दृष्टींनी स्वतंत्र आहे. आपल्याकडे मात्र अजूनही ती आर्थिक, नैतिक, कौटुंबिक आणि सामाजिक बंधनांनी जखडली गेली. ती बंधनं तोडण्याइतका बंडखोरपणा जिच्या अंगी असेल तिची गोष्टच निराळी. तू हुशार असलीस, परीक्षेत चांगलं यश मिळवित आली असलीस, तरी तू स्वभावतः नाकासमोर जाणारी आहेस. चाकोरी सोडून जाणारे असामान्यत्व तुझ्यापाशी नाही. तुझ्यामध्ये असं काही मला दिसलं असतं तर मी तुझ्या लग्नाचा विषय इतक्यात काढलाच नसता. ओघाणं आलं म्हणून लिहितो. आजकालच्या कॉलेजच्या जगाचा आमच्या वेळेपेक्षा प्रेम या कल्पनेशी अधिक निकट संबंध आला आहे. सामाजिक बंधनंही पूर्वीपेक्षा शिथिल झाली आहेत. पण लग्नाचा प्रश्न निघाला की बहुतेक तरुण तरुणी म्हणतात, मला इतक्यात लग्न करायचं नाही. डोळ्यांपुढे ध्येय लखलखत असल्यामुळे एखाद्या मुलानं अथवा मुलीनं असं म्हटलं तर मला त्याचा आनंदच वाटेल. पण प्रखर ध्येयवादित्वापेक्षाही निष्क्रिय स्वप्नाळूपणातच आजच्या पिढीत अधिकाधिक आढळत आहेत. हा स्वप्नाळूपणा व्यवहाराची आच लागताच वितळून जातो आणि मग माणूस स्वार्थासाठी कठोर, प्रसंगी क्रूर बनतो. नव्या पिढीवरली ही माझी टीका कदाचित बरोबर नसेल. 25 वर्षाच्या अंतरामुळं आजच्या तरुण तरुणीच्या सुखदुःखाची कल्पना माझ्यासारख्याला नीटशी करता येत नसेल. ते काही असो. एक गोष्ट मला तुला स्पष्टपणे सांगायची आहे. वडिलकीच्या नात्यानं नव्हं तर जगाचा त्यानं पुष्कळ अनुभव घेतला आहे या अशा मित्राच्या भूमिकेवरून. आयुष्यात लग्न न करण्याचा निश्चय फार थोडे लोक प्रामाणिकपणानं पाळू शकतात. तुझ्या मनात असं काही घोळत असेल तर ते काढून टाक. तू बाह्यता विचारी व व्यवहारी दिसतेस. तुझ्या आईची व मावशीची समजूत तशीच आहे. मला मात्र वाटतं तुझ्या माझ्या स्वभावात फार साम्य आहे. असहकारितेच्या वेळी मी चळवळीत पडेन असे माझ्या खोलीतल्या दोस्ताला सुद्धा वाटलं नव्हतं. पण अविवाहित राहून देशसेवा किंवा समाजकार्य करणं ही फार श्रेष्ठ पद्धतीची गोष्ट आहे. पण सामान्य मनुष्याच्या दृष्टीने ते अग्निदिव्य आहे. या बाबतीत आपल्याकडे मोठमोठे लोक नकळत स्वतःची आणि इतरांची वंचना करीत आले आहेत. हे सारे लिहिल्यावर मनात आले, आपण उगीच लिहिलं हे. गेले 15 दिवस तू आणि कमलाकर बाहेर फिरायला जात आहात. तुझ्या मनात लग्न न करायची कल्पना असती तर या फिरण्यात तुला इतका आनंद वाटला नसता. हा आपला आमच्या जुन्या पिढीचा दृष्टिकोन झाला. कदाचित मित्र म्हणूनही तुम्ही फिरायला जात असाल. कमलाकर मोठा उमदा दिसतो. त्याच्या हुशारीचं काकासाहेबांसारखी मुरब्बी माणसं कौतुक करीत आहेत. मगनभाईंना न जमलेलं काम दिल्लीला जाऊन हा म्हणता तो यशस्वी करून आला. ही गोष्ट त्यांनी मोठ्या अभिमानानं मला सांगितली. त्याच्या स्वभावाची मात्र मला काही कल्पना नाही. रोजच्या 2-3 तासांच्या सहवासावरून ती तुलाच कदाचित आली असेल. त्याच्याशी लग्न झालं तर तू काकासाहेबांची सून होशील. व्यावहारिक सुखाच्या दृष्टीने ही फार चांगली गोष्ट आहे. मी स्वतः तुरुंगवास भोगला असला, मिळेल त्या मीठ भाकरी पूर्वी गुजराण केली असली तरी आपल्या पोरी सुस्थळी पडाव्यात, त्यांना कशाची ददा असू नये असं मला फार फार वाटतं. या मनोवृत्तीला कम्युनिस्ट बुर्जवा मेंटॅलिटी म्हणतात. बुर्जवा म्हणजे संकुचित, पांढरपेशेपणाची, सुखवस्तू जीवनक्रमासाठी धडपडणारी, आपल्या पायापुरतं पाहणारी वृत्ती. पण मला वाटतं सर्वच आईबापांची अशी इच्छा असते. ती एक नैसर्गिक भावना आहे. तुला बंगल्यात राहायला आणि मोटारीतून फिरायला मिळेल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. तशी आकांक्षा तुझ्या मनात मी कधी निर्माण केली नाही. पण तू कॉलेजात जाऊ लागलीस. तुझ्याकरिता मी स्थळ बघत नाही म्हणून तुझी आई माझ्यावर रागवू लागली. तेव्हापासून एक गोष्ट राहून राहून माझ्या मनात येते. लग्नानंतर माझी लाली सुखी होईल ना? आईबापाचं मन वेडं असतं म्हणून ती अशी अकारण काळजी करतात हे तर खरंच. पण लग्न हा नाही म्हटलं तरी एक प्रकारचा जुगार आहे. आपल्या समाजात पुरुषापेक्षा स्त्रीलाच या कटू सत्याचा अनुभव आजपर्यंत अधिक आला आहे. त्याचा ओझरता स्पर्शसुद्धा तुला होऊ नये. तू काकासाहेबांची सून झालीस तर त्यात मला आनंदच आहे. आपल्या पत्रातून समाजवादाचा पुरस्कार करता करता मी आपली मुलगी लक्षाधीशाच्या घरात दिली म्हणून अनेक लोक माझा उपहास करतील. श्रीमंत माणसं विजयी दृष्टीने माझ्याकडे पाहतील. त्या उपहासाची मला फारशी फिकीर वाटत नाही. मनुष्य सार्वजनिक झाला की त्याला असले आघात सोसण्याची सवय करून ठेवावीच लागते. मात्र एक गोष्ट तू विसरू नकोस, तुझे आत्तापर्यंतचे संस्कार.
गरिबांचा पावलोपावली कैवार घेणारे आम्ही लोक मूर्ख किंवा लुच्चे आहोत असे अनेकांना वाटतं. सर्व गरीब माणसं निष्पाप असतात आणि सर्व श्रीमंत माणसं हरामखोर असतात असं आम्ही चुकीचा समज करून घेतलेला आहे असं त्यांना वाटतं. पण वस्तुस्थिती अगदी निराळी आहे. गरिबांचे सारे दोष आम्हाला दिसतात. श्रीमंतात आढळणाऱ्या मनाचा मोठेपणा आम्ही जाणू शकतो. पण त्यामुळे काही आजच्या जगातला खराखुरा भीषण प्रश्न सुटत नाही. तो प्रश्न आहे समतेचा, कोट्यावधी लोकांच्या भाकरीचा, पिढ्यानपिढ्या त्यांच्या पायात पडलेल्या अनेक अघोर अन्यायांच्या शृंखला ताडकन तोडण्याचा. सुदैवाने तू उद्या वैभवाच्या शिखरावर जाऊन बसलीस तरी हे विसरू नकोस. हे माझं नुसतं सांगणं नाही, मागणं आहे तुझ्यापाशी. इतकं लिहूनही तुला जे काही सांगायचं होतं ते तसंच राहिलं आहे असं वाटतं. माणूस मनाच्या चोर कप्प्यातच अधिक गोष्टी का ठेवतो कुणास ठाऊक. उल्काताई आणि त्यांची मुलगी विमल या गेल्या 15 दिवसात 2दा-3दा माझ्याकडे येऊन गेल्या. गांधीवादी काकासाहेबांनी दत्तक मुलगा घेऊन त्याला आपली सर्व इस्टेट द्यावी ही तत्वतः चुकीची गोष्ट आहे. कारखान्यात त्यांना मिळालेला सारा पैसा तिथल्या मजुरांसाठी खर्च होणं योग्य आहे असं त्यांचं म्हणणं पडलं. उल्काताई काकासाहेबांना भेटून आणि त्यांच्याशी वादविवाद करून आल्या, पण काही उपयोग झाला नाही. याबाबतीत मी काहीतरी लिहावं असा त्यांचा आग्रह आहे. गावातल्या इतक्या महत्त्वाच्या विषयावर मी न लिहिणं हा नैतिक गुन्हा होईल. केवळ स्वार्थासाठी, काकासाहेबांना खुश राखण्यासाठी मी तोंडाला कुलूप घातलं असं सारं जग म्हणेल. पण मी लिहीन ते काकासाहेबांना कितपत रुचेल हे सांगत नाही. तुझ्या आईला सुद्धा ते आवडणार नाही. ती माझी वेड्यात गणती करेल. ज्या घरी आपली मुलगी पडणार तिथली संपत्ती दुसऱ्यांना देऊन टाकावी असा उपदेश करणारा बाप तिलाच काय, पण आजच्या समाजातल्या बहुतेक लोकांना महामूर्ख वाटेल. पण हा विषय समाजाच्या जिव्हाळ्याचा आहे. गांधीवाद आणि समाजवाद यांच्यापैकी कोणता मार्ग आपल्या देशात आर्थिक आणि सामाजिक क्रांती त्वरित घडवून आणेल याचा निर्णय घेण्याची वेळ हीच आहे. एक प्रकारची टेस्ट केस आहे ही. मी जे लिहीन ते व्यवहारदृष्ट्या तुझ्या हिताविरुद्ध असेल तरी तू माझ्यावर रागवणार नाहीस ही माझी खात्री आहे. लले, वात्सल्य आणि तत्वनिष्ठा यांचा असा विरोध माझ्या आयुष्यात कधी काळी येईल असं मला वाटलं नव्हतं. पण ज्यांची कल्पनाही नसते अशा गोष्टी माणसाच्या आयुष्यात आल्या नसत्या तर अगदी मिळमिळीत झालं असतं, नाही? तुझं लग्न कमलाकराबरोबर होणार हे गृहीत धरून मी हे सारं लिहिलं आहे. तुझा बेत अगदी निराळा असला तर तू तो मोकळेपणाने माझ्यापाशी सांग. माझ्याजवळ बोलायला तुला संकोच वाटत असला तर मावशीपाशी आपलं मन उघडं कर. तुझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. यावेळी मुग्ध राहू नकोस, गोंधळू नकोस. लले, खरं सांगू, हे सारं मी तुला लिहिलं खरं, पण ते लिहिताना अनेकदा मनात आलं, लली उगीच माझी मुलगी झाली. ती मुलगा असायला हवी होती, म्हणजे ती मला कधीही सोडून गेली नसती. तुझ्या भावी वियोगाची नुसती कल्पना. पोरी, आईबापाचं मन नुसत्या वर्णनांनी कधी कुणाला कळायचं नाही. ते कळायला आईबापच व्हावं लागतं. कमलाकर आणि तू फिरायला जायला लागल्यापासून माझं मन हुरहुरू लागलं. आज आंघोळीच्या वेळी ललीनं धोतराच्या निऱ्या करून ते मला दिलं. आता थोडे दिवसांनी ते द्यायला ती इथं असणार नाही. लले, लले म्हणून मी कितीही हाका मारल्या तरी उद्या या घरात मला कोणी ओ देणार नाही. या कल्पनेनं अपरात्री जागा झाल्यावर क्षणभर मी भांबावल्यासारखा होतो. कॉलेजात असताना शाकुंतलाचा 4था अंक मला फार आवडे. अर्तो ही कन्या परकीय एव या श्लोकावर डॉक्टर गुण्यांप्रमाणे मीही बेहद खुश होतो. वाटे किती सुंदर उपमा दिली आहे कालिदासानं. मुलगी ही परक्याची ठेव आहे. ती ज्याची त्याला परत दिली म्हणजे बापाच्या अंतःकरणाला एका जबाबदारीतून मुक्त झाल्याचा आनंद होतो. कण्वाला तसा तो झाला असेलही कदाचित. पाळलेली मुलगी सुस्थळी पडली म्हणून संन्याशाला हायसं वाटणं स्वाभाविक आहे. पण कण्वाची ती भूमिका प्रत्यक्ष करायची पाळी आल्यावर मात्र मला वाटू लागलं आहे, मुलगी ठेव खरी, पण ती बापाकडं जावयानं ठेवलेली ठेव नाही. उलट कन्यादान करून पिताच ती जामाताकडे ठेवीत असतो. आपली ही ठेव परक्याच्या घरी सुरक्षित राहील की नाही ही काळजी मुलीच्या लग्नाच्या वेळी बापाच्या मनात निर्माण होत असते. कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून पत्र इथंच पुरू करतो. कथा कादंबऱ्यात असलं पत्र कुणी लिहिलं तर ते तंत्राच्या साच्यात बसणार नाही. 4 साध्या गोष्टी सांगण्याकरिता घरातल्या घरात बाप मुलीला इतकं लांबलचक पत्र लिहितो हे अस्वाभाविकच आहे.
हा वास्तवतेचा खूण आहे अशी त्याच्यावर टीका होईल. पण अगदी थकून गेलोय, हात दुखू लागलाय म्हणूनच थांबतो. नाहीतर मन इतकं अस्वस्थ झालंय, सारं आयुष्य हे एक नाटक वाटतंय. ते सुखांत आहे की दुःखांत आहे याचा निर्णय करता येत नाही. आणि मग मनात येतं, पुन्हा मंगल एवढं लहान होता आलं तर किती बरं होईल. तुझा तात्या. पत्र संपताच ललिता स्वतःशीच हसली. या साऱ्या गोष्टी तात्यांना हसत खेळत आपल्याला सहज सांगता आल्या असत्या असे तिला वाटले. लगेच तिच्या मनात आले, तात्यांची पहिल्यापासून आपल्यावर फार माया आहे. पण इंग्रजी शाळेत गेल्यावर सुद्धा त्यांच्यापाशी एखादी गोष्ट सांगायची किंवा मागायची आपल्याला उगीचच भीती वाटायची. वार्धक्य हा तसाच मोठ्या माणसांचा बागुलबुवा असावा. नाहीतर एवढे धीट आपले तात्या. चळवळीच्या वेळी मोठमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांना रोखठोक जबाब देणारे, कोणाची भीडभाड न धरता स्वतःला खरे वाटेल त्याचाच आपल्या वर्तमानपत्रातून पुरस्कार करणारे, त्यांना आपल्या शिकल्या सवरलेल्या मुलीला 4 साध्या गोष्टी सांगताना पत्र लिहायची गरज वाटावी. आणि त्यांना असे सांगायचे होते तरी काय, तुझी इच्छा असली तर कमलाकरशी लग्न कर, नसली तर करू नकोस. ललितेने पत्र झटकन टेबलावर टाकलं. तात्या जागे असले तर त्यांच्याकडे जावे, त्यांनी या पत्राबद्दल थोडीशी थट्टा करावी. कमलाकरशी लग्न केल्याने मी सुखी होईन, तुम्ही माझी मुळीच काळजी करू नका असे त्यांना सांगावे म्हणून ती खुर्चीवरून उठली. दार उघडता उघडता तिने बटन दाबून दिवा मालवला. खोलीबाहेर आल्यावर मात्र ती थबकली. आपण असे काही सांगितले तर उलट तात्याच आपली खूप खूप थट्टा करतील असे वाटून ती मनातल्या मनात लाजली. कमलाकरावर तुझं प्रेम आहे का असं तात्यांनी विचारले तर त्याचे उत्तर मानेने देता येईल. पण अवघ्या 15 दिवसात हे प्रेम कसे बसले असे त्यांनी विचारले तर? मात्र असले खोचक प्रश्न विचारायची तात्यांना खोडच आहे. छे, यावेळी आपण त्यांच्याकडे जाता उपयोगी नाही. त्यांच्या पत्राचे उत्तर उद्या सकाळी चहाच्या वेळी देता येईल. अगदी छान आणि मजेशीर. झोपण्याकरिता ती परत वळणार होती. इतक्यात खिडकीतून दिसणाऱ्या चांदण्यांच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्याने तिचे लक्ष वेधून घेतले. तिने हळूच गच्चीचे दार उघडले. बाहेर चांदण्याचा समुद्र पसरला होता. ती गच्चीच्या कोपऱ्याकडे वळली. कडुनिंबाची डहाळी तिने मोठ्या नाजूकपणाने हातात घेतली आणि हलविली. माणसाला जर माशासारखी हालचाल करता आली असती तर आकाशापासून पृथ्वीपर्यंत पसरलेल्या शुभ्र शांत गंभीर समुद्रात आपण रात्रभर क्रीडा करीत राहिलो असतो अशी कल्पना तिच्या मनात येऊन गेली. लगेच तिची दृष्टी वर वळली. अजून पावसाळा सुरू होण्याचे कुठलेच लक्षण दिसत नव्हते. निरभ्र आणि असीम आकाशाची सौम्य सुंदर निलिमा पाहता पाहता मंदपणाने प्रकाशणाऱ्या तारकांभोवती तिचे मन घुटमळू लागले. अणुप्रासाची आवड असणाऱ्या तिच्या वर्गातल्या एका होतकरू कवीने एकदा चांदण्या हे नंदनवनातलं नंदादीप आहे अशी काहीतरी कल्पना केली होती. ती तिला चटकन आठवली. नंदादीप, शतकेच्या शतके, नवे युगाच्या युगे तेवत राहिलेले हे लक्षावधी योजनांवरले नंदादीप. यांनी अरण्यात पर्णकुटीबाहेर रामाशी गुजगोष्टी करीत बसलेली सीता पाहिली आहे. आणि पुढे रामाने त्याग केल्यावर तीच सीता तशाच एका झोपडीबाहेर अश्रू ढाळीत बसलेली त्यांच्या दृष्टीस पडली. वर निश्चल नजरेने पाहता पाहता तिच्या मनात आले, या तारकांनी स्त्री पुरुषांच्या प्रीतीची सारी स्वरूपे स्थितप्रज्ञाप्रमाणे पाहिली आहेत. प्रेमाचे हास्य आणि तांडव, प्रीतीची रम्यता आणि भीषणता सारे सारे रात्रभर डोळे उघडे ठेवून पृथ्वीवर पहारा करणाऱ्या या तारकांच्या दृष्टीला पडले आहेत. प्रीती म्हणजे काय हे आपल्यापेक्षा त्यांनाच निश्चित ठाऊक आहे. ती आकाशातल्या तारकांकडे वेड्यासारखी पाहू लागली. चांदण्या हसत होत्या, पण त्या तिच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर मात्र देत नव्हत्या. सभोवतालचे स्थिरचर सौंदर्याने न्हाऊन निघाले होते, पण आता मघा इतक्या उल्हासाने ललितेला त्याच्याकडे पाहता येईना. तिला वाटू लागले, या चांदण्या डोळे मिचकावून आपल्याला म्हणतायत, वेडे पोरी, प्रीती ही सुळावरली पोळी आहे, ते तरवारीच्या धारेवरले नृत्य आहे. हजारो वर्ष या पृथ्वी तलावरील प्रीतीचे सर्व नाटक आम्ही पाहत आलो आहोत. सीता आणि राम, शकुंतला आणि दुष्यंत, डेस्डिमोना आणि ॲथेल्लो. फिर वेडे पोरी, अजून मागं फिर. ललिता क्षणभर गंभीर झाली. मग तिला स्वतःचेच हसू आले. प्रेमात पडलेली माणसे कल्पनांची जाळी विणीत बसतात आणि दुबळी बनतात असं म्हणत ती आपल्या खोलीकडे परतली. त्या लांबलचक पत्राबद्दल उद्या तात्यांची खूप थट्टा करायची असे तिने मनात ठरविले.
त्यांचे पत्र पुन्हा एकदा वाचावेने मग झोपावे म्हणून दिवा लावून ती टेबलाकडे वळली. त्या पत्राच्या खालीच दुसरे एक छोटे पत्र पडले आहे असा तिला भास झाला. मगाशी गडबडीत आपण तात्यांचे मोठे पत्र तेवढे उचलले, खाली काय आहे ते आपण पाहिलेच नाही. हे आता तिच्या लक्षात आले. त्या लहान पत्रावरले अक्षर किरटे, बायकी वळणाचे होते. छे, ते गौरीचे अक्षर खास नव्हे, मग गावातल्या एखाद्या मैत्रिणीचे? तसेही वाटेना. अगदी अनोळखी अक्षर होते ते. त्या पत्रावर तिकीटही दिसत नव्हते. तिने घाईघाईने ते उघडले. खाली कोणाची सही आहे ते पाहिले, पण तिथे सहीच नव्हती. पत्र अवघे 2 ओळींचे होते. एका दृष्टिक्षेपात तिने ते वाचले. उद्या संध्याकाळी योगेश्वरीच्या देवळापाशी भेटशील का? फार महत्त्वाचं काम आहे.